आपल्या हक्काचा अधिकार या ठिकाणी समाजामध्ये सांगते। ह्याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि म्हणून मला पुन्हा एवढं सांगायचंय, प्रत्येक गोष्ट ही आपल्या उपयोगितेसोबत जन्माला येतो आणि आपल्या उपयोगितेसोबत नष्ट होते। केवळ 2 मिनिटांमध्ये मी माझं भाषण थांबवतो। मला जाणीव आहे आपण कुठल्या परिस्थितीमध्ये बसलो। 10चा दिलेला वेळ होता, आज अक्षरशः 1 वाजायला लागले। फक्त 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला बोलून मोकळं करतो। एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, तुम्हाला मी फार महत्त्वाची गोष्ट सांगायला जात आहे आज। प्रत्येक गोष्ट ही आपल्या उपयोगितेसोबत जन्माला येते आणि आपल्या उपयोगितेसोबत नष्ट सुद्धा होते। म्हणून तुम्हा सर्वांना सांगतो, तुम्ही, मी आणि आपण सर्वजण ठरवणार आहोत की माझ्या लोकशाहीची उपयोगिता काय आहे। नेमकं आमच्या लोकशाहीचे काही आधारस्तंभ आहेत। त्या आधारस्तंभामध्ये सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे आमचं कायदे मंडळ, जिथं आमच्या जीवनाचे धोरण ठरवल्या जातात। तिथं पाठवल्या जाणारे व्यक्ती हे खऱ्या अर्थानं पात्र असले पाहिजेत, याचा विचार आम्ही नेहमी केलो पाहिजे। कारण की पात्र लोक हे तिथे पोचले पाहिजेत, तरच त्या लोकशाहीला अर्थ आहे। कारण की बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितले, ओनली पार्लमेंट इज इफेक्टिव्ह ओनली इन द प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग ऑपोजिशन पार्टी। बाबासाहेबांनी सरळ शब्दात सांगितलं की भारताची संसद हे तेव्हाच परिणामकारक असू शकते, तेव्हाच इफेक्टिव्ह असू शकते, जेव्हा त्या कायदे मंडळामध्ये प्रभावी विरोधी पक्ष असेल। आणि म्हणून तुम्हा सर्वांना सांगायला तुमची माझी जबाबदारी आहे। चला, सत्ता येत राहील जात राहील, आम्हाला देणं घेणं नाही कोणाची सत्ता आहे देशात, परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, आमच्या देशातला विरोधी पक्ष टिकवणे ही माझी तुमची सर्वांची जबाबदारी आहे। विरोधी पक्ष नष्ट झाला की लोकशाहीची उपयोगिता नष्ट झाली। बाबासाहेबांचं स्वप्न तुमच्या माझ्या डोळ्यापुढे राख रांगोळी झालेला आम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्हाला विरोधी पक्षाला सक्षम करायचंय, कोणाला हरवण्यासाठी नाही, तर माझी लोकशाही टिकवण्यासाठी। दुसरी महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात मोठा सर्वोच्च अधिकार असणारा आधारस्तंभ म्हणजे माझ्या देशाची न्यायव्यवस्था। मला आवर्जून या न्यायव्यवस्थेला सांगायचंय, तुम्ही सिद्ध करा तुमची उपयोगिता, अन्यथा कालाच्या ओघामध्ये तुम्हाला लोक गृहीत सुद्धा धरणार नाहीत। मला सांगा, न्यायालयानं, न्यायपालिकेनं जर न्याय देणं सोडून दिलं तर मला सांगा उपयोगिता संपुष्टात येणार आहे का नाही। म्हणून माझी सगळ्यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे, न्यायालयाला तुम्ही तुमची उपयोगिता सिद्ध करा। कुठल्याच पक्षाच्या, कुठल्याच राजकीय पक्षाच्या सत्तेच्या आहारी न येता निष्पक्षपाती लोकशाही टिकली पाहिजे या उद्देशानं न्याय प्रदान करायला लागा, तरच माझी लोकशाही टिकू शकते। जर माझ्या लोकशाहीवरचा, न्याय व्यवस्थेवरचा जर विश्वास या सामान्य नागरिकांचा उडाला तर मला सांगा, तुम्ही न्याय व्यवस्थेकडे जाणार का हातात तलवारी घेऊन उभं राहणार? मला सांगा, हजारो वर्षांची लढाई आम्हाला हातात तलवारी घेऊन का लढावं लागली? ह्याचं कारण न्याय व्यवस्था नव्हती, पण बाबासाहेबांनी आम्हाला न्याय हक्काच्या लढाईसाठी न्याय व्यवस्था मिळवून दिली। पण या न्याय व्यवस्थेनं जर सामान्य नागरिकांच्या जगण्याच्या मूलभूत हक्कांसोबत जर अन्याय करायला लागला तर हे लोक तुमच्याकडे येण्याची वाट बघणार नाहीत। अहो, बाबासाहेबांनी आम्हाला शिकवून गेलं, तुमच्या हातात जर बेड्या असतील आणि त्या बेड्या गुलामीच्या असतील आणि त्या बेड्या जर तुटत नसतील तर हात तोडून मोकळे व्हा, पण स्वतंत्र व्हा। कारण की जीवनातला सगळ्यात मोठा मूल्य जगण्याचा अधिकार प्राप्त करून देऊ शकतो ते म्हणजे स्वातंत्र्य। आणि या विचारांचं प्राधिष्ठान आमच्या मस्तकामध्ये, आम्हाला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, तोपर्यंत आम्ही बुद्धाची शांती डोक्यामध्ये घेऊन आहोत।
आणि नाही तर ही लढाई पुन्हा सुरू होणार आहे मायबापो. डज नॉट मॅटर बहुसंख्याक कोण आहे, अल्पसंख्याक कोण आहे, वंचित कोण आहे, कोण कुठल्या जातीचं जास्त काही देणे घेणे नाही. 5 लोक सुद्धा देशाला बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. म्हणून न्यायपालिकेला माझी पुन्हा विनंती आहे, निष्पक्षपाती न्याय द्यायला सुरुवात करा. चला, लोकांनी निवडून दिलेल्या लोकांकडून जे होईल ते होईल, परंतु माझा विश्वास आहे इथली जनता फार विकसित झालेली आहे. आणि म्हणून मला पुन्हा एकदा सांगायचं आहे, या राजकीय लोकांच्या नको नको दिल्या जाणाऱ्या आश्वासनांना बळी नका पडू मायबाप. मला तर पुन्हा पुन्हा सांगायचं आहे,